चला पंचांचा अधिकृत सिग्नल येतो इकडे मॅच आपण सुरू करतो लगेचच आणि 4 षटकांचे सामने असतील त्यामध्ये पूर्वार्ध बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप होता आणि त्याचमुळे पंचांचा सिग्नल इट्स अ वाईट वाईट बॉल येतोय आणि वाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील एक या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. एक सिंगल धाव फलकावरती सुटण्याचं काम इथे डेफिनेटली गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं. अतिरिक्त बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टॅप केलंय आणि त्याच्यानंतर बॉल निघून गेला सरळ सीमा पार. इथे नो प्लस आलाय हा चौकार चार. पता नहीं अधिकृतरित्या एकही चेंडू टाकून झाला नाही परंतु धावसंख्या देखील 6 खर्च केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी मागपर्यंत गिरीश आलेत आणि दुसऱ्या बाजूने विकी जो सध्याच्या घडीला खेळ करतोय आणि खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. पहिलाच बॉल अतिरिक्ताला डावाची सुरुवात वाईटने केली. त्याच्यानंतर नो वरती चौकार आलाय आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 6 आकड्यावरती आपण पाहू शकता त्या मॅचमध्ये जोडली गेली आहे. जशी सुरुवात या स्पर्धेला होणार प्रेक्षक राजा वर्ग देखील डेफिनेटली या स्पर्धेसाठी दाटीवाटीनं उपस्थित राहणार. त्याच्यामध्ये तीन मात्र शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गिरीश बॉलिंग ट्रॅकवरती हा बॉल पहा तिथे नजाकत दाखवली आहे. एक सिंगल धावेचा कॉल होता आणि तो कंप्लीट झाला. सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील एका चेंडूच्या अखेरीस 7 आकड्यावरती पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळलेत बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय. एक सिंगल धावेचा कॉल आणि पुन्हा एक सिंगल धाव. फास्ट क्रिकेट म्हटलं जाते बॉक्स क्रिकेटमध्ये जास्त वेळ मिळत नाहीये खेळाडूंना. जर पाहिलं तर एक सिंगल धाव त्याच्यानंतर चौकार त्याच्यावरती लक्ष जास्त केंद्रित करतायत. 5 सिंगलवरती भर दिली जाते. थेंबे थेंबे तलेच असे. त्याच्यानंतर खराब चेंडूवरती आक्रमण डेफिनेटली केलं जाईल आणि त्याच कारणामुळे 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. संघाची टोटल देखील 9 आकड्यावरती आपण बघू शकतायत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला बॉल आणि तिथे बॉल जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये निघून जात असताना बॉलला स्टॉप केलाय. डीपमध्ये बॉलला फील्ड केला आणि त्याच्यानंतर त्याची फेकी केली आहे. पहा पहिला चेंडूवरती वाईट आला देन नो आला आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा बॉल बिहाइंड विकेट निघून चाललाय. तिथे देखील एकच धाव आली आहे आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची टोटल देखील फलकावरती पाहू शकतात. 5 चेंडूच्या अखेरीस 11 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 7 धावा होत्या. त्याच्यानंतर गोलंदाज गिरीशचा खूप चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतो या मॅचमध्ये आणि त्याने उर्वरित 4 चेंडूवरती धावा खर्च केल्यात फक्त 3. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव अंगलट आली असती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 11. त्याच्यानंतर एक सिंगल धाव त्याच्यामध्ये आवड होती. 12 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 0 विकेट. इथे बिनबाद 12. समोरच्या बाजूने जो काही पवेलियन कक्ष आहे त्याच्या समोरून आपण बाजूला जायचं विनंती असेल कारण तिकडनं खेळाडूंना देखील दिसणं ती गरजेची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण ते सहकार्य करायचंय. महाकाल सेना यांच्या वतीने आयोजित केलेली एक चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. अर्थातच नगरसेवक चषक 2026. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्याचमुळे पंचाचा हा सिग्नल इथे पोहोचवला गेला या मॅचमध्ये. चला मॅचला सुरुवात करायची. अतिरिक्त वेळ तो खर्च करायचा नाही कारण 15 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला 3 षटकांमध्ये आणि या 3 षटकांमध्ये तुमची 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झालीच पाहिजेत अशी देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रितेश पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज झालेत आणि दुसऱ्या बाजूने ओपनिंग पॅरेसमध्ये आघाडीची जोडी दाखल झाली होती आणि त्याच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. हा बॉल डान्सिंग टाउन ट्रॅकने पुढे गेलेत आणि खेळाडू बाद.
हॅलो 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 पहिलाच बॉल त्याच्यावरती विकेट आली आहे 12 वरती पहिला झटका बसवून दिलाय तिकडे लेग्स या संघाला. दुसऱ्या बाजूने पलक फर्निशिंग संघ आपण पाहत आहेत आणि पलक फर्निशिंग संघाच्या विपक्षामध्ये एलेक संघ मैदानाच्या मध्ये सध्याच्या घडीला खेळ करतो या मॅच मध्ये. चला नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झाला आणि लगेचच आपण स्पीडअप करायचं. संतोष आणि विकी, च्या विकीने 4 चेंडूमध्ये 7 धावा वैयक्तिक बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूने संतोष आहेत रितेश चे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांच्या विपक्षामध्ये खेळाडू देखील नव्याने दाखल झालाय संतोष. पहिल्या षटकामध्ये साठी पहा तुम्ही 7 मिनिटांचा अवधी इथे यूज केला आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करावीच लागतील. पहिलाच बॉल टॅप केला, बॉल डीप मध्ये वेगाने निघून जात असताना त्याची फेकी केली आहे. एक सिंगल धाव. आता विकीला स्ट्रायकिंग इनगड अन्न राहणे ती गरजेची गोष्ट होती आणि मागील पर्वामध्ये विकीने काय लाजबाब खेळ केला होता. बेस्ट खेळाडू आय थिंक तो ठरला होता आणि तोच विकी मला वाटते मैदानाच्या मध्ये सध्याच्या घडीला दाखल आहे. खूप चांगली बॅटिंग करू जाणतो आणि त्याच्याचमुळे त्याला स्ट्रायकिंग इनकडे आणलं गेले. अतुल होता, त्याच्यानंतर रोहितचा खेळ देखील खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिलात मागील पर्वामध्ये आणि या पर्वामध्ये देखील खूप चांगला खेळ विकीने आजच्या दिवसामध्ये देखील केलाय या मॅचमध्ये. रितेश 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं डीप मध्ये बॉल वेगाने निघून चाललाय. एक सिंगल धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. सिंगल डबल या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर फील्डचा दर्जा ही गोष्ट देखील या बॉक्स क्रिकेट मध्ये खूप महत्त्वाची असते, कारण तुम्ही छोट्या छोट्या चुका कराल आणि त्या चुकांचं भुगतान तुम्हाला डेफिनेटली करावं लागेल. हा बॉल देखील पहा थोडीशी गिरकी घेतोय आणि त्याच्यानंतर डीप मध्ये वेगाने निघून चाललाय आणि त्याच्यावरती देखील एक सिंगल धाव. सिंगल डबल आणि त्याच्यानंतर 4 रन्स या गोष्टी खूप मायने राखत आहेत या बॉक्स क्रिकेटमध्ये आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 15 आकडावरती. 4 षटकांमध्ये 40च्या पुढे धावसंख्या तुम्ही जोडली तर एक सेफ टोटल म्हटली जाईल आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे आणि निघून गेला सरळ बॉल. विकेटच्या बॅटमधनं हा धमाकेदार चौकार 4. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि त्याचमुळे विकीने हा धमाकेदार चौकार एक्झिक्यूट केलाय. 4 धावा आल्यात. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 19 धावा जोडल्यात. पुढे गेलाय आणि पुढे जाऊन खेचून मारलाय बॉल आउट ऑफ द पार्क, परंतु याच्यावरती विकेट आली आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 19 धावा फलकावरती जोडल्यात आणि 2 विकेट. चला चला चला. हॅलो 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 हॅलो. 2 षटकांसाठी पहा तुम्ही 9 मिनिटांचा अवधी इथे यूज केलाय. ये चलाय. 15 मिनिट अगदी यूज करावे लागतील आणि 4 षटकांचा अवधी आपण पाहू शकतात. 4 षटकांमध्ये तुम्हाला पाहू शकतात की त्याच्यासाठी 15 मिनिटाचा अवधी इथे खर्च करावा लागेल आणि त्याच 15 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करावे लागतील. त्यामुळे स्टाफ केला आहे आणि त्याच्यावरती देखील धावा येणार नाही आहेत. 2.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 19 धावा फलकावरती जोडल्या. 2 विकेट इथे लॉस झाल्यात. साहिल आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. संतोष आणि सिद्धांत. जो स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहिले मिळतो संतोष टॅप केला. पुन्हा एकदा गॅप मधून काढायचा होता बॉल, परंतु डीप मध्ये खेळाडू लगेच आलेच बॅकअप दिले आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केलंय. एक सिंगल धाव ती फलकावरती अगदी वेगाने कंप्लीट झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने 20 धावा फलकावरती जोडल्या. 2 विकेट लॉस झाल्या. 2.2 चेंडूचा खेळ इथे समाप्तीला आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा
गोलंदाज मार्कपर्यंत गोलंदाज तयार आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील बॅटर तयार. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मधून काढला बॉल, थांबणार नाहीये परंतु काय एंड मोमेंटला स्टॉप केलंय. जबरदस्त एफर्ट्स आपल्याला बघायला मिळतात. जणू काही चौकार येईल का काय असं दृश्य बघायला मिळत होतं, परंतु त्याच्यानंतर बॉलला स्टॉप केलंय आणि बॉलची फेकी केली आहे. पुन्हा एक धावली आहे. 21-21 धावा. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. साहिल आणि संतोष एकाच राशीचे 2 खेळाडू आहेत, परंतु एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळतायत. दरम्यान हा फटका पहा, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर, सरळ सीमारेषा पार. धमाकेदार चौकार 4. हॅलो हॅलो 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 25 धावा फलकावरती जोडल्या. 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 9.38च्या आवरेजने धाबा बनवल्या जातात आहे आणि इथनं जर पाहिलं तर प्रोजेक्ट स्कोर 38चा दाखवला जातोय. याच गतीने जोडल्या तरी 38 धावा फलकावरती जोडू शकतात. पुन्हा एक सिंगल आली आहे. 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि सिंगलच्या मदतीने फलकावरती धावा देखील 26 आकडावरती जोडल्यात. 37 धावा बनवू शकतात पूर्वार्धाच्या खेळामध्ये आणि त्याच इंटेन्शनने सध्याच्या घडीला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. साहिल ज्याने 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक राहिलंय कारण विकेट या षटकामध्ये मिळवली नाहीये, परंतु धावा देखील खूप खर्च केल्यात. त्यामध्ये एक चौकार देखील आहे. 7 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला साहिल करतायत. पुन्हा समोरच्या बाजूने फटका फसलाय. आणखी एक विकेट इथे मिळणार. 26 वरती 好了，好了。हॅलो हॅलो हॅलो संतोष आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि दुसऱ्या बाजूने देखील 2 खेळाडू आहेत. 3 विकेट इथे तंबूच्या आशाला परत पाठवलेत आणि 26 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. हेलिक्स आणि दुसऱ्या बाजूने पलक फर्निशिंग हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात. जो गोलंदाजी करतो आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. 26 धावा. हा बॉल थोडासा वेगाने टाकला आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल इट्स व्हाईट बॉल येतोय. एक सिंगल धाव फलकावरती. 27-27 धावा. पुन्हा एकदा टॅप केलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. बॉलला फील्ड केलं, त्याच्यानंतर त्याची फेकी केली. एक सिंगल धाव अति फलकावरती अधोरेखित होतीये. सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने 28 धावा फलकावरती जोडल्यात. आणि बाबा बॅटने खेळल्याचा मनसुबा. बॅटच्या वरच्या पट्ट्यामध्ये चेंडू लागला आणि त्याचमुळे निघून गेलाय सीमा पार, परंतु विकेट आली आहे. चौथा झटका 28 वरती. हॅलो हॅलो जैसे ही 15 मिनट पूरा होगा 28 धावा जोडल्यात. 3.2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. चांगली गोलंदाजी केली जाते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गोलंदाजी अटॅक करत असताना खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पलक फर्निशिंग संघाच्या माध्यमातून आपण बघू शकतात. हेलेक्स संघ बॅटिंग करत असताना 8.40च्या आवरेजने धाबा बनवतोय सध्याच्या घडीला आणि प्रोजेक्टिक स्कोर 34चा फलकावरती दाखवला जातो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा टॅप केलाय समोरच्या बाजूने. बॅक टू द बॉलर. बॉल जर पाहिलं तर स्टॉप करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर काही नाही ओके. चला तुमचे 15 मिनिटं इथे कंप्लीट झालेत आणि त्याच कारणामुळे तुम्हाला 2 प्लेयर ते आतमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला सजवावे लागतील आणि
चला लगेच पंच आपल्याला ताकीद द्यायची आहे. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण इनफिल्डच्या आतमध्ये घ्यायचे आहेत. हा रन नाही का पहिले चला फील्ड करणाऱ्या टीमला पॅनलाइज केले. 2 खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये सजवावे लागतील, कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करणं ती गरजेची गोष्ट होती आणि तुम्ही 15 मिनिटांचा अवधी या षटकांसाठी यूज केला. 2 षटक टाकण्यासाठी तुम्ही 10 मिनिटं वापरली. हा डॉट बॉल आला ना. चला स्पीडअप देखील करायचं आहे, कारण तुम्ही 15 मिनिटं आधीच ती खर्च केली आहेत आणि 2 खेळाडू तुम्हाला 30 ते 8 सर्कलच्या आतमध्ये खेचावे लागतील. इनफिल्डच्या आतमध्ये चुकीची दुरुस्ती करतोय ते तुम्हाला ठेवावे लागतील. चला स्पीडअप करायचं आपल्याला विनंती असेल. 28 धाबा उठल्यात. 3.3 चेंडू सकाळी कंप्लीट झाला. 8.00च्या ॲव्हरेजने धाबा बनवल्यात. इव्हन गॅपमधून खेळायचा होता. एका धावेसाठी वेगाने आलेत. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढत असताना फलकावरती जोडल्यात धावा. 29 आकडावरती 4 विकेट. 4 चेंडू सकाळी कंप्लीट झालाय. 3 धावा खर्च केला. त्याच्यानंतर 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. 4.50च्या इकॉनॉमीने सध्याच्या घडीला गोलंदाजी केली जाते आणि 2 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. दरम्यान हा फटका पहा, जशी बॅट फिरली तलवार आणि चेंडू गेलाय सरळ रेषेत. हा चौकार. 4 पहा तुम्ही मिनिटं जास्त खर्च केलीत आणि त्याचमुळे अवधी देखील जास्त खर्च केला आणि त्याचंच बेनिफिट आता बॅटरला मिळतंय. हा चौकार आपण बघू शकता. 33 धावा जोडल्या 4 धावेच्या जोरावरती. अंतिम बॉल टॅप केलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे निघून चाललाय आणि त्याचमुळे पंचाचा सिग्नल. इट्स अ 4. चौकार. पहिल्या इनिंगचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकाच्या अखेरीस फलकावरती 37 धावात 37 आणि 38 धावांचं लक्ष जेव्हा 24 चेंडूमध्ये ठेवलंय. दरम्यान नेक्स्ट मॅच टॉस इथे कंप्लीट केला जाईल तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चुकीची दुरुस्ती करतोय. यातील विजय संघ आणि आधीच्या मॅच मधील विजय संघ असा टॉस केला जाईल तर लगेचच आपण ही मॅच कंप्लीट झाल्यानंतर हेलो, मैं एक सॉन्ग सुनाना चाहता हूँ, सिंगर हूँ. ला 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 जाओ तुम चाहे जहाँ याद करोगे वहाँ. जाओ तुम चाहे जहाँ याद करोगे वहाँ. कि एक लड़का दुनिया में है जो दे सकता है तुम पे जान. जाओ तुम चाहे जहाँ. ठीक है भाई, थैंक यू. ये गाना बचा है ना, गा लूँ, एक लाइन और है. याद करोगे वहाँ. ओ मन जिंदगी में सिर्फ तुमसे प्यार किया, फिर भी मेरी महबूबा होना था वो जो मैं किया. ओ मन जिंदगी में सिर्फ तुमसे प्यार किया, और फिर भी मेरी महबूबा होना था वो जो मैं किया. और सीने में है मेरा दिल जो. थैंक यू सो मच भाई, थैंक यू सो मच. क्या बात है, क्या बात है. अच्छा गीत यहाँ पर पेश किया. सन्माननीय आदरणीय विलाची नरसाले साहेब इथे उपस्थित झाले गेले. आणि आपल्याला विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. विलाची साहेब आइए, पधारिए, तशरीफ लाइए, आपका स्वागत है.
चला पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पूर्वार्धाच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्या 6 एक फलकावरती 37 आकडावरती जोडलाय आणि 24 चेंडूमध्ये आता 38 धावेचं लक्ष समोर ठेवलंय आणि 38 धावेचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे आपण पाहूया त्या मॅचमध्ये. आणि त्यासाठी ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गिरीश आणि प्रथमेश ओपनिंग पॅरसमध्ये सध्याच्या घडीला दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज तो इथे जोडला जाईल. खूप चांगल्या पद्धतीची मॅच आपल्याला बघायला मिळते आहे. नालासोपारा ईस्ट अँड वेस्ट या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा ही आहे आणि तब्बल अगदी पाहू शकतात की 1 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक या स्पर्धेसाठी आणि त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी ॲक्टिवा आपल्याला बघायला मिळते आहे. आणि तब्बल 3 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि एक चांगली दर्जेदार स्पर्धा आपण पाहत आहेत आणि त्याच्यामध्ये मॅच क्रमांक 2 आपल्याला अनुभवायला मिळते आहे. आजचा तो शेड्यूल आपण कंप्लीट करणार आहोत आणि त्यामध्ये दुसरी मॅच बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संतोष, ज्या संतोषने पूर्वार्धाच्या काळामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. आता गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. गिरीशच्या विपक्षामध्ये संतोष यांच्यातील खेळ. पहिलाच बॉल गॅप मधून काढलाय. 1 बाउन्स ओव्हर द बॉल सीमा पार. धमाकेदार चौकार 4. इथे सिंगर आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान तो इथे केला जातोय. खूप चांगलं गीत त्याने पेशकश केलं आणि पाहू शकतात की सुंदर आवाज आहे आणि पाहू शकतात की आपल्या आवाजाच्या जोरावरती या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम ते डेफिनेटली केलंय आणि त्याचं देखील यथोचित मान सन्मान. पुन्हा एकदा टॅप केलाय समोरच्या बाजूने. बॉल होईकडे चालला होता. डायरेक्ट हिट जरूर केली आहे. लाऊड अपील होती परंतु त्याच्यावरती पंचांचा इंटरेस्ट नाही आहे आणि त्याच्यामुळे इथे रेफर केले. टीव्ही अंपायर इथे चेक करतील काय निर्णय असेल तर तिसरे पंच आमचे जोडले जातील. तर या तिसरे पंच आपण चेक करतोय. डीप मध्ये बॉल गेला होता वेगाने आणि त्याच्यानंतर फेकी झाली आहे. चेंडू जर पाहिला तर तो स्टंपवरती लागला आणि त्याच्यानंतर रेफर केले तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. आता चेक करतायत. पाटील नेटवर्कची टीम इथे बिझी होत असताना आपण बघू शकतात. पालघर जिल्ह्यामध्ये पाहू शकतात आणि चला प्लेयर लोक आपण बसायचं नाही तर अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाय. चला तिसरे पंच असतील ते चेक करतील आपण बघू शकतात आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहू शकतात हे चेक केलं जाते. आता इकडे निर्णय तो ग्राउंड नॉट आउट असेल. मॅचला आपण सुरुवात करतोय. संतोष आणि गिरीश 6 धावा जोडल्या. 2 चेंडूचा खेळ सध्याच्या घडीला कंप्लीट झाला आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने वेगाने बॉल निघून गेला आणि निघून जायचं सीमा रेषा पार. धमाकेदार बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. ओहो लाजवाब बल्लेबाजी मैदान के अंदर पेशकश की जा रही है आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला बॅटच्या राडारमध्ये जसा आला. पुन्हा एकदा टॅप केलाय. पुन्हा गॅप मधून काढलाय आणि निघून जाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. इकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. बॅटच्या राडारमध्ये चेंडू घेतले जातात आणि त्यानंतर पाहू शकतात की गॅप काढला जातोय. पुन्हा एकदा आडबा बाटणं. आता इकडे बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये बॉल एका धावेसाठी आणि एक सिंगल धावेचा कॉल यशस्वीरित्या कंप्लीट झाला आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल देखील फलकावरती पाहू शकतात 15 आकडावरती. एक सिंगल धावेचा कॉल इथे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 16 आकडावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 16 लॉस ऑफ 0 विकेट ऑन कार्ड. पहा वेळ जास्त खर्च करू नका कारण तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करावे लागतील. 4 षटकं कंप्लीट झाले नाही तर 2 खेळाडू तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये ते सजवावे लागतील अशी देखील नोंद घ्यायची. चला नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. ओपनिंग पॅरेसमध्ये गिरीश आणि प्रथमेश दाखल झाले होते आणि सुनील आलेत. सुनील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सुनील टॅप केलाय आणि बॉल चाललाय गॅप मधून सीमा रेषेच्या पलीकडे. मिड विकेटला क्लिअर झालाय. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट त्याच्यावरती हा धमाकेदार चौकार 4.
पुन्हा एकदा समोरच्या बाजूने गॅप मधून बॉल निघून गेलाय. आता वाईटिश लॉंग ऑन मधून क्लिअर झालाय. लगातारचा दुसरा चौकार 4. जबरदस्त बॅटिंग केली जाते. सुनील त्याच्या 2 चेंडूवरती आक्रमण केलं आणि त्यानंतर 24 धावा फलकावरती जोडल्यात. टार्गेट सेट आहे तिथे 38 धावांचे. आता 16 चेंडू राहिलेत आणि त्याच्यामध्ये 14 धावा बनवायचे आहेत. सध्याच्या घडीला क्रिकेट जर पाहिले तर 18.00च्या ॲव्हरेजने धावा बनवल्या जातात आणि रिक्वायर्ड जर पाहिलं तर तो 5.25चा आलाय. आणि ज्या गतीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, गिरीश ज्यांच्या माध्यमातून 300च्या स्ट्राईक रेटने सध्याच्या घडीला बॅटिंग केली जाते. दुसऱ्या बाजूने देखील प्रथमेश आहेत, ते देखील खूप चांगला खेळ करतात. आता एक सिंगल धाव प्रथमेशने बनवली आहे आणि सिंगल धावेच्या पद्धतीने संघाची टोटल आता 25 आकडावरती आपण बघू शकतात. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 25 धावा जोडल्यात. इक्वेशन बदललंय. 15 चेंडू आणि 13 धावेची गरज राहिली आहे मॅचमध्ये. बॅटिंग ट्रॅकवरती हा खेळाडू पाहू शकतात. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त कलात्मक स्ट्रोक आणि त्याच्यानंतर बॉल सरळ निघून गेला सीमारेषा पार. परंतु या बॉलवरती विकेट आली आहे. पहिला झटका बसतोय 25 आकडावरती. फर्स्ट विकेट लॉस. खेळाडू बाद. नगरसेवक चषक 26 आत आहेत. संपूर्ण एंटायर टीम आपण बघू शकतात आणि मनोज पाटील असतील विरोधी नेता, त्याच्यानंतर नमिताताई पवार नगरसेविका, जितेंद्र पाटील स्थायी समिती सदस्य नगरसेवक आणि रसिकाताई ढगे नगरसेविका आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्याच पुरस्कृती स्पर्धा आपण पाहू शकतात. हा ही बॉल आउटसाइड दी लेग स्टंप आणि त्याचमुळे पंच देखील सिग्नल पोहोचवत आहेत. इट्स अ वाईट बॉल येतोय आणि वाईटच्या मदतीने आता संघाची टोटल देखील फलकावरती वाढली गेली आहे. आता इकडे हा बॉल क्लीन बोर्ड केलंय. खेळाडू आणखी एक बाद होतोय 26 आकडावरती. आता कमबॅक खूप चांगला केलाय आणि इकडे पाहू शकता की कमबॅक या शब्दाला खूप महत्व आहे. 26 वरती हा दुसरा झटका. खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट होण्याच्या दिशेने होता. तिथे पहिला बॉल वाईट आला आणि त्याच्यानंतर विकेट आली आहे. आता इकडे अंतिम बॉल राहिलाय आणि त्या अंतिम बॉलवरती आक्रमण. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला सरळ 4 धावेसाठी. चौकार 4. बारा चेंडू आणि तिथे 8 धावेची गरज राहिली आहे. 12 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड टू 8 रन नीड टू विन. 12 चेंडू मध्ये 8 धावेची गरज आहे. 30 धावा फलकावरती जोडल्यात. 38 धावेचं टार्गेट सेट होतं. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला बघायला माध्यमातून इथे जोडला गेलाय. सिद्धू आणि प्रथमेश चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत. 1 चेंडू मध्ये 4ची पार्टनरशिप आली कारण मागील चेंडूवरती तो चौकार आलाय. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर प्रथमेशने खूप चांगला खेळ केलाय. 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या वैयक्तिक आहेत आणि दुसऱ्या बाजूने सिद्धू जो नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता आणि 1 चेंडू त्याने फेस करत असताना एक चौकार ठोकलाय आणि त्याचमुळे संघाची टोटल देखील फलकावरती 30 आकडावरती जोडली गेली आहे. 15.00च्या ॲव्हरेजने धावा बनवल्या जातात. दरम्यान हा फटका समोरच्या बाजूने निघून गेला सरळ सीमारेषा पार. समोरच्या बाजूने दाऊडी ग्राउंड. हा चौकार 4. Bam 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 bam. 4 धावा जोडल्यात आणि त्याचमुळे आता 4 धावेची गरज राहिली. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ट्रॅकने खेळायचा मनसुबा अंगलट आला असता, परंतु एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने 35 आकडावरती धावा पोहोचल्यात. आता इकडे 3 धावेची गरज राहिली आहे. मॅचमध्ये जर पाहिले तर पलक फर्निशिंग या संघाने आपला शिकंजा कसला आहे. खूप चांगली खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आता 2 धावेची गरज राहिली आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा टॅप केलाय. सिंगल डबल वरती प्राधान्य दिलं जात आहे. स्कोर इज लेवल नाव. एक सिंगल धावेची गरज राहिली आहे. 37 धावा फलकावरती जोडला गेला. 37. 9 चेंडू 1 धावेची गरज. विकी
हा बॉल वेगाने टाकलाय आणि पुन्हा वाईट आलाय. मॅच मध्ये विजय संपादन केला जातोय. विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा. पलक फर्निश सिंग संघाने मॅच मध्ये विजय संपादन केलाय. तर लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. एका बाजूने पलक फर्निशिंग संघ अगदी पाहू शकतात आणि त्याच्या विपक्षामध्ये नऊ तरुण जनसेवा मित्रमंडळ या संघाच्या दरम्यान पुढील मॅचचा टॉस कॉल इथे केला जाईल. तर चला लगेच